नारायणास्त्र असेल, जेवढे अस्त्र नागास्त्र असतील, जेवढे अस्त्र मारले ना, माझ्या भगवान परमात्म्यानं सगळीच्या सगळी अस्त्र स्वतःच्या पायाखाली दाबून ठेवली. एवढा माझा भगवान परमात्मा प्रेम वत्सल आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, तर माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव हो. तो आपले सगळे योग पाहतो, क्षेमही पाहतो. एवढा माझा भगवान परमात्मा प्रेम वत्सल आहे. अभंगाचं चौथं योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम जाणे जड भारी. जडवारी योगक्षेम त्यांचे जाणे जडवारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडवारी. योगक्षेम ज्यांचे जाणे जडवारी, ज्यांचे जाणे जडवारी. योगक्षेम ज्यांचे जाणे जडवारी, योगक्षेम ज्यांचे जाणे जडवारी. वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. पड्या भाव पुरवी वसन, पड्या भाव पुरवी वसन. वा वा वा, मोरे महाराज की जय हो. लय गोड गोड चाली म्हणताय बरं का. आणि एवढ्या सांप्रदायिक गोड चाली आता पाहिला जर कुठं मिळत असेल ना, तर तुमच्यासारख्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकायला भेटतात. लक्षात ठेवा, हे भाग्य आहे आमचं मायबाबू खऱ्या अर्थानं. ऐका मग, भगवान परमात्मा योगही पाहतो आणि क्षेमही भगवान परमात्मा पाहतो. विश्व माऊली ज्ञानोबराय या भूतालावरती आल्यानंतर ज्या वेळेस अखंड हो आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये संन्याशाची मुलं म्हणून जो डाग लागला होता तो पुसण्यासाठी पैठण क्षेत्रावरती गेले. पैठण क्षेत्रावरती गेल्यानंतर तिथं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आणि खरं पाहायला गेलं तर सांगू का महाराज, लोक जोपर्यंत आपण चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक आपल्याला नमस्कार करत नाही. आणि जे चमत्कार करतात ना तेव्हा लोक नमस्कार करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे माय बाबा. विडाला विठाला विडाला 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 तो भगवान परमात्मा आपला योगही पाहतो आणि क्षेमही पाहतो. हो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर चमत्कार झाला. अख्ख्या संपूर्ण पैठण क्षेत्रातल्या पंचकृषीनं जय जयकार केला. बोला ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. चमत्कार झाला. हो, आणि आता प्रत्येकाला वाटत होतं की रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणजे आता रेडा कुठं जाईल, ज्या घरून आला त्या घरी निघून जाईल. पण रेड्याला सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अधिकार कळाला. म्हणून रेड्यानं सुद्धा घरी न जाता, मालकाच्या घरी न जाता कोणाच्या मागं गेला, कोणाच्या मागं गेला, माऊलींच्या मागं गेला, संत महात्म्यांच्या पाठीमागं गेला. खरं सांगू का, आपण सुद्धा कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे विनकरी बाबा. आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटलं पाहिजे की विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या संतांच्या पाठीमागं सगळा संसाराचा त्याग करून एकदा तरी का होईना पण शुद्ध अंतकरणाने विश्व माऊलीच्या चरणावरती आपलं आयुष्य वाहता आलं पाहिजे. आणि ज्याला आयुष्य वाहता येतं ना, आजही रेड्याची समाधी होते ना,
महाराज अख्खं संपूर्ण विश्व रेड्याच्या पाया पडायला जाताना, तसं आपल्याही जीवनामध्ये असा एक तरी दिवस येणार आहे की आपल्या सुद्धा संपूर्ण जग आपला सोहळा केल्याशिवाय राहणार नाही माय बाबा. आपलाही सोहळा झाला पाहिजे, आपलाही उत्सव झाला पाहिजे, पण याच्यासाठी संतांची कृपा झाली पाहिजे. आणि संत आणि देव हे वेगळे नाहीत. तो देव ते संत, देवते संत, देवते संत, प्रतिमा. वा वा. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. वा वा वा. संत आणि देव भगवंत हे वेगळे नाहीच. हो, आणि संत होणं सुद्धा सोपं नाही. हो, खरं सांगू का मोरे महाराज, संदीप दादा, हो, ज्याला समाजामध्ये शांत राहता येतं त्याला संत होता येतं. हो. फक्त लोकांनी अंगावरती शेण चिखल टाकल्यानंतर सुद्धा ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं. म्हणून आज समाजामध्ये एवढीच विकृती पसरत चालली की लोक प्रेम देत नाहीत एकमेकाला. हो, आणि जिवंत आहे तोपर्यंत प्रेम देत नाही ती, मेल्यानंतर मग लय म्हणते ती. हो, त्या माणसासारखा चांगला माणूस या जगात आमच्या गावात दुसरा कोणी नव्हतं. हो, पण जिवंत होता तोपर्यंत बाबा कोणी जवळ येत नाही. महाराज खरं सांगू का, थोडं बारकाईनं लक्ष देऊन आहे का कीर्तन. बोले बाबा, आपलं आयुष्य सुद्धा एवढं सुंदर आणि एवढं चांगलं पाहिजे की दुश्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे या माणसाच्या जवळ गेलं पाहिजे. हो, दुश्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे, एवढं स्वच्छ आणि चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून सहज रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर रेड्यानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांची पाठ धरली, नेवासा गावामध्ये आले. पण नेवासा गावामध्ये येत असताना गावाच्या बाहेरच एक प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा जात असताना सहजच एक माऊली सती चालली होती आपल्या मालकाबरोबर. पण कोणीतरी संन्यासी महात्मा दिसतात आणि पाठीमागं रेडा दिसतोय. म्हणून पंचकृषीमध्ये बातमी पसरली होती की रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे या जगामध्ये, हो, पैठण क्षेत्रामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज कोणीतरी आहे ही बातमी पसरली होती. आणि कदाचित ते महात्मे हेच असावे ते. म्हणून सती चाललेली स्त्री सुद्धा आता मरणार. तिनं विचार केला की बाबा पाया पडून तरी संत महात्मेच्या मरायचे.